महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिकांमध्ये मतदान होत आहे, मतदानाचे नियोजन, निकालाची प्रतीक्षा। सर्वच प्रमुख पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालासाठी शुक्रवार दिनांक 16 सकाळपासून मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीत 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत। तब्बल 9 वर्षापासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे। महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिकांमध्ये मतदान होत आहे? मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई, विरार, कोल्हापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी, निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा, भाईंदर, नांदेड, वाघाळा, सांगली, मिरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना अशा 29 महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे। निवडणुकीत एकूण किती उमेदवार रिंगणात? निवडणुकीसाठी 15,908 उमेदवार रिंगणात असून मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार आहेत। सर्वात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत। तेथे 65 जागांसाठी मतदान होणार आहे। किती महापालिकांमध्ये महायुती आहे? राज्यात सत्तेत एकत्र असलेली महायुती कोल्हापूर, इचलकरंजी अशा मोजक्याच ठिकाणी एकत्र आहे। तर शिवसेना, भाजप यांची मुंबई, ठाणे आणि कल्याण, डोंबिवलीसह 29 पैकी 11 ठिकाणी युती आहे। उर्वरित ठिकाणी ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत। महापालिकेच्या निमित्ताने ठाकरे पवार कुटुंब एकत्र। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांमध्ये एकत्र आले आहेत। तर 25 वर्षापूर्वी वेगळे झालेले उद्धव आणि राज ठाकरे या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची ही मुंबईत पहिल्यांदाच आघाडी झाली आहे। त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महापालिका निवडणुकीत एकूण किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार? निवडणूक आयोगाने एकूण 3,48,39,337 मतदारांकरिता एकूण 39,092 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे। तसेच पुरेशा पोलीस बंदोबस्तांचा देखील व्यवस्था करण्यात आली आहे। महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रिक मतदान यंत्राची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यात 43,958 कंट्रोल युनिट आणि 87,916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11,349 कंट्रोल युनिट आणि 22,698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे। बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल। उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणतः 4 जागा असतील। काही महानगरपालिकांच्या काही प्रभागात 3 अथवा 5 जागा असू शकतील। त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने साधारणतः 4 मते देणे अपेक्षित आहे। काही ठिकाणी 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।